नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त असा दाखवला आहे. मंडळीकडे शर्वरीला अडकवण्यासाठी जानकी आणि ऐश्वर्याने जो काही प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये आता स्वतः शर्वरी पूर्णपणे फसलेली आहे आणि नानांचा खून हा शर्वरीनेच केलेला आहे. त्या विरोधात आता जानकीने खूप मोठा असा पुरावा शोधून काढला आहे आणि मंडळी खरा आरोपी म्हणजे विक्रांत आणि नानांचा खून शर्वरीनेच केलेला असल्याचा जानकीने आता सगळ्यांसमोर पुराव्यासकट सिद्ध केलेला आहे. तर मंडळी आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळं थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी इकडे आता ऋषिकेशने जे पैसे शर्वरीला दिलेले असतात ते पोलिसांच्या मदतीने ते गुंडांकडून पुन्हा परत रिटर्न आणलेत आणि ते आता त्याने जानकीकडे ठेवायला दिलेत आणि जानकीला म्हणतो की जानकी बरं झालं तुम्हाला हे सगळं सांगितलंस म्हणून एवढे सगळे पैसे परत मिळाले, नाहीतर आज शर्वरीने आपल्याला खूप मोठा लॉस दिला असता. जानकी म्हणते की हो मला माहिती आहे, पण तुम्ही कसलीही पर्वा न करता माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय. खरं तर ही लढाई माझी एकटीची नाही आहे, तुम्ही माझ्यासोबत आहात ना म्हणून मला इतकं बळ येतं आहे. आणि खरंच ऋषिकेश, तुम्ही माझ्यावर हा विश्वास दाखवला नसतात ना तर हे सगळं झालंच नसतं. ऋषिकेश, खरं सांगू का मी खूप नशिबान आहे की मला तुमच्यासारखा जोडीदार मिळालेला आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्यासोबत असता आणि म्हणून माझी ही हिंमत आहे ना आणखीन वाढत जाते. पण आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, खरं सांगू का मला ना आता असं वाटतं की आत्ताच्या आता जावं आणि त्या शर्वरीला जाऊन विचारावा की तू का असं केलंस. तुला जर पैसेच हवे होते तर हक्काने माझ्याकडे मागितले असतेस, सगळी प्रॉपर्टी अगं तुझ्या नावावर केली असती. पण हा असा एवढा सगळा तमाशा आणि एवढे सगळे डावपेच करायची काय गरज होती. जानकी म्हणते की तेच कळत नाही आहे ना की त्यांनी हे सगळं का आणि कशासाठी केलं, आणि म्हणूनच मला ह्या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जायचे. आणि म्हणूनच ऋषिकेश, मला तुमची साथ आहे ना कायम हवी आहे, कायम तुम्ही माझ्यासोबत हवी आहात. ऋषिकेश म्हणतो जाणकी, मी कायम तुझ्यासोबत आहेच आणि असणार आहे, नको काळजी करूस आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. असं म्हणत ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी आता एकमेकांना छान घट्ट अशी मिठी मारली आणि छान दाखवलं या दोघांमधलं बॉन्डिंग जे आहे ते. जानकी म्हणते ऋषिकेश, मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवलाय आज, मी जेवायला वाटते, तुम्ही पटकन फ्रेश होऊन या. आता जानकी तिथून निघून गेले, पण मंडळी इकडे दाखवलंय की ऐश्वर्या तिच्या रूममध्ये असते आणि मागून शर्वरी येते. आता तिला न बघताच ऐश्वर्या म्हणते, आलीस का, मला वाटलंच होतं की तू येशील म्हणून. त्यावर आता इथे शरू म्हणते की का, म्हणजे तुला असं का वाटलं की मी इथे येईन म्हणून. तर आता ऐश्वर्या म्हणते की काय नाही, तू मला काहीतरी प्रश्न विचारणार की बाबा तू एवढं सगळं माझ्यासाठी का करतेयस, कशासाठी करतेयस, अचानकच तुला माझा पुळका काय यायला लागला आहे, असे अनेक प्रश्न तुझ्या मनात निर्माण झाले असेल नाही का, आणि तेच विचारण्यासाठी आले असतील. त्यावर शर्वरी म्हणते की हो, अगदी बरोबर ओळखलंस, म्हणजे माझ्या मनात हे प्रश्न निर्माण झालेच आहेस. कारण कालपर्यंत तू आणि जानकी एकमेकींच्या गळ्यात गळे घालत एकमेकींना साथ देत होतात आणि आज असं अचानक काय झालं की तू मला मदत करायला आलीस, त्या जानकीचा प्लॅन मला सांगितलास. यामागे तुझा काही स्वार्थ, की तू आणि जानकी दोघी मिळून माझ्यासोबत डबल गेम किंवा मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करताय. त्यावर ऐश्वर्या म्हणते की सिरियसली, सिरियसली तुला असं वाटतं. नाही म्हणजे तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर नाही ठेवलास तरी काही हरकत नाही आहे, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता मग शर्वरी म्हणते की मग का केलंस तू हे सगळं, म्हणजे तुला असं अचानक काय झालं की तू ह्या जानकीच्या क्रॉसमध्ये गेलीस आणि तुला मला मदत करायची वाटते. इथे आता ऐश्वर्या म्हणत असते काय ना, आपल्यामध्ये एक म्हण नाही आहे का, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र, म्हणजे आपल्याला आपलं काम साधून घ्यायचं असेल तर शत्रूच्या शत्रूशी मैत्री करावी लागते. आणि म्हणून माझा असं विचार आहे की जर जानकीला उद्ध्वस्त करायचं असेल तर मला तुझी मदत घ्यावी लागेल आणि म्हणून मी तुला सपोर्ट केला. हां, पण ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास नसेल, तुला काही वाटत नसेल तर नाही माझ्याशी हातमिळवणी केलीस तरी चालेल, माझी मी समर्थ आहे एकटी त्या जानकीला उद्ध्वस्त करण्यासाठी. आता ही ऐश्वर्या जशी काही एवढ्या मोठमोठ्या बाळा मारत असते, जसं काही बोलत असते ना, ह्या शर्वरीचा कुठेतरी विश्वास बसतो तिच्यावर, माहिती आहे का. कारण ऐश्वर्या भारी बोलत असते आणि रिअल वाटतं की खरंच ही ऐश्वर्या खरंच जानकीच्या विरोधात गेली की काय. तिची ॲक्टिंग खरंच खूप छान दाखवली आहे आणि म्हणते की ते जानकीने मला जो काही त्रास दिला आहे ना तो मी विसरली नाही आहे. खरं तर मागे जे काही झालं त्या सगळ्या गोष्टी सोडून मी तिच्या सांगण्यावरून ह्या घरात आले. या घरात आल्यापासून माझा सतत मान अपमान सतत होत चालला आहे. सगळं सहन केलं मी तिच्या सांगण्यावरून. आज ठीक होईल, उद्या ठीक होईल, सगळ्या गोष्टी सहन केल्या. पण हे सगळं करून काय मिळालं, या घरात माझा फक्त अपमान, अपमान आणि अपमान. प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट ही जानकी स्वतःकडे घेते. म्हणजे आम्ही मेहनत करायची आणि क्रेडिट कोणाला, या जानकीला. का, प्रत्येक वेळेला तिला महान बनायचं असतं आणि आता तर तरीसुद्धा सगळं सहन करून ती माझ्या वाकड्यातच गेली.
तरीसुद्धा मी तिला सॉरी म्हणाले होते, तिच्या हातापाया पडले, तरीसुद्धा तिच्याकडे हा ॲटिट्यूड. बस आता नाही, आता मी हे सगळं सहन करणार नाही आहे. त्या जानकीला ना तिला तिची लायकी, तिची जागा दाखवायची वेळ आली आहे आणि तिला तिची जागा कशी दाखवायची हे मला चांगलं माहिती आहे. त्यासाठी मला कोणी साथ द्या अगर नका देऊ, मला त्याच्याने काही फरक पडत नाही आहे, असं आता ती इथे शर्वरीला म्हणते. शर्वरी आता समोर येते आणि म्हणते की तरीसुद्धा एक प्रश्न उरतोच ना, तू मला का मदत केलीस? आता ऐश्वर्या म्हणते की मी आता म्हणाले ना, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र, त्याच्यामुळे आपण दोघींनी मिळून जर तिला मात द्यायचं ठरवलं तर ते जास्त सोपं होईल नाही का? आणि मंडळी आता शर्वरीने इथे जानकी आपलं ऐश्वर्याला हात मिळवणी केली आहे आणि तिच्या गटामध्ये आता ती सामील झाली आहे बरं का. तर मंडळी आता इकडे जानकी हॉलमध्ये असते आणि तेवढ्या शर्वरी खाली येते आणि म्हणते की जानकी वहिनी अगं काय करू मी तुझं, किती गोड आणि किती क्यूट आहेस तू यार, खरंच तुझं कौतुक करावं ना तितकं थोडंच. आता हे सगळं तिचं नाटक असतं आणि जानकी म्हणते की काय झालं शर्वरी म्हणचं, मला असं वाटतं डायरेक्ट मुद्द्यावर येऊन बोललात ना तर जास्त बरं होईल. शर्वरी म्हणते की तू जे काही करतेस ना खरंच इतकी महान आहेस ना, मला ना तुझा सत्कार करायचा वाटतोय गं, तुला एखादा पुरस्कार वगैरे देऊ का? आणि तिथे जाते आणि तिथे शोपीसची जी झाडं ठेवलेली असतात ना, फुलझडी, ती घेऊन येते आणि म्हणते की हे घे, हे तुझ्यासाठी, खरंच तू जे काही महान कार्य करतेस ना त्याच्यासाठी हे आहे. आता हिचे सगळे टोमणे असतात ना ते जानकीला कळलेत. जानकी म्हणते की तुमचे हे टोमणे आणि तुमचं हे वागणं मला कळत नाही आहे असं नाही आहे, मी म्हणाले ना जे काही आहे ते थेट मुद्द्यावर येऊन बोला. आता शर्वरी म्हणते की हो मी थेट मुद्द्यावरच येते गं, तू मला बावळट आणि मूर्ख समजलीस का? म्हणजे एका हाताने तुम्हाला पैसे दिलेसही आणि दुसऱ्या हाताने ते काढून घेतलेसही. जानकी म्हणते की पैसे, कोणते पैसे, तुम्ही जे काय बोलताय ना मला काही कळत नाही आहे. आता शर्वरी म्हणते अगं मला काही कळत नाही असं समजू नकोस, जे पैसे तू मला दिले होते 7 कोटी ते दिलेस, सगळ्यांसमोर दिलेस आणि महान म्हणलीस आणि काय केलंस, ते पैसे माझ्याकडून काढून सुद्धा घेतलेस आणि ते मला कळणार नाही असं तुला वाटतं का? जानकी म्हणते शर्वरी म्हणचं म्हणजे तुम्ही ते पैसे कुठल्याही गुंडांना न देता ते तुम्हालाच हवे होते हे तुम्ही इनडायरेक्टली मान्य करताय. त्यावर आता ही लगेच म्हणते शहाणपणा करू नकोस, जसं तुला काही माहीतच नाही असं दाखवू नकोस, मुद्द्यावर डायरेक्ट येऊन बोल, तू पैसे घेतलेस की नाही? त्यावर आता जानकी म्हणते की हो मी मान्य करते, म्हणजे आता तात्पुरतं मान्य करते की तुम्हाला जर असं वाटते की मी ते पैसे मी घेतलेत तर हो ते पैसे मी घेतलेत, पण ते पैसे चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाण्यापेक्षा ते आपल्याकडे आलेत ते चांगलं नाही आहे का? आणि शर्वरी म्हणचं तुम्ही तर सगळ्यांसमोर असा कांगावा केला, असं दाखवून दिलं की ते पैसे खरंच विक्रांत भाऊजींनी घेतले होते आणि तुम्हाला ते परत करायचे, म्हणजे तुम्ही सुद्धा हे सगळं नाटकच करताय नाही आहे का? आणि तुम्हाला कसं कळलं की ते पैसे पुन्हा माझ्याकडेच आले आहेत ते? तेवढ्यात मागून ऐश्वर्या येते आणि म्हणते की मी सांगितलं तिला मी. त्यावर आता जानकी म्हणते की तू ऐश्वर्या तू? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो मी, का नाही सांगू शकत, मीच सांगितलं, तुझा हा जो ठरलेला प्लॅन जो काही होता ना तो मीच तिला सांगितला. त्यावर आता इथे ही रागारागाने बघते आणि ह्या दोघींमध्ये आता पुन्हा भांडण झालंय असं दाखवलंय आणि ह्या दोघी आहेत ना पुन्हा शर्वरीसमोर अशा भांडत असतात जेणेकरून शर्वरीची आता पूर्ण खात्री पटली की ह्या दोघींमध्ये खरंच खूप भांडण झालंय म्हणून. आता ऐश्वर्या म्हणते की जानकी काय ना, आतापर्यंत मी तुझ्या मागे पुढे करत आले, पण आता बस झाला हा, मला कंटाळा आला त्या सगळ्याचा, मी बोर झाले, एवढं सगळं करून काय केलंस ग तू? माझ्या घरातली ही जागा पाय पुसण्याची आहे, पाय पुसणं असल्यासारखं वागवतेस तू मला, त्याच्यामुळे काय ना तुझी जागा दाखवायची आता वेळ झालेली आहे. आणि मंडळी आता ह्या दोघींनी हात मिळवणी केली आहे. जानकी म्हणते की म्हणजे तुम्ही दोघी आता एकत्र आलात तर, म्हणजे तुम्ही दोघी एकत्र येऊन मला मात करणार आहात, पण तुम्ही दोघी एकत्र येऊन किती काही करा, प्लॅनिंग प्लॉटिंग करा, काही करा, मला काही फरक पडणार नाही आहे. ही जानकी तुम्हा दोघींना सुद्धा पुरून उरणारी आहे. तर मंडळी ह्या दोघींनी सुद्धा आता जानकीला चॅलेंज केलं आहे की ह्या दोघी मिळून आता जानकीला आणि ह्या रणदिवे जे कुटुंब आहे त्या सगळ्यांना उद्ध्वस्त करणार. तर जानकीने सुद्धा त्या ह्या दोघींना चॅलेंज केलं आहे की तुम्हाला वाटेल ते करा, तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण ही जानकी आता तुम्हा दोघींना सुद्धा पुरून उरणार आहे. तुम्ही दोघीच काय, तुमच्यासारखे 100 जरी माझ्यासमोर आले ना तरी ही जानकी सगळ्यांना पुरून उरेल. तर प्रेक्षकांनो इकडे आता असं दाखवलं आहे की अवंतिका तिच्या रूममध्ये बसलेली असते. जानकी तिच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते अवंतिका तुला कॉफी प्यायची इच्छा झाली होती ना, ही बघ मी तुझ्यासाठी छान आणि मस्त स्ट्रॉंग अशी कॉफी घेऊन आली आहे. त्यावर आता ही अवंतिका म्हणते थँक्यू सो मच वहिनी, खूप इच्छा झाली होती माझी तुमच्या हातची कॉफी पिण्याची. जानकी म्हणते प्या आणि बघा तुम्हाला आवडते का?
अवंतिका म्हणते, काय प्रश्न आहे का? तुमच्या हातची कॉफी आणि आवडणार नाही असं होणार आहे का? तर मंडळी आता दोघींची गप्पा सुरू झालेल्या असतात आणि तेवढ्यात आता जानकी झालेला सगळा प्रकार सांगत असते. खाली आपली शर्वरी आणि ऐश्वर्या दोघीजणी मिळून मला जा विचारायला आल्या होत्या की त्या पैशांबद्दल, ते पैसे तू परत कसे मिळवले, कसं मला फसवलं, हे सगळं त्या बोलत असताना आम्ही दोघींनी ना मुद्दाम मिळूनच त्या शर्वरीसमोर भांडण केलं. पण आता इथे अवंतिका म्हणते की खरंच आपण हे सगळं जे प्लॅनिंग करतोय, म्हणजे ऐश्वर्या आणि तुम्ही जे काही भांडण करताय आणि जे दाखवताय, शर्वरी वंशांचा खरंच या सगळ्यावरती विश्वास बसला असेल का? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का वहिनी? अवंतिका म्हणते, बघा ना वहिनी, म्हणजे शर्वरी वंशांनी ह्या गोष्टी स्टार्टिंगपासून अशा प्लॅनिंगपूर्वक करून आणल्यात. आणि इव्हन एवढंच नाही आहे तर कोर्टामध्ये त्यांनी अशी काही त्यांची खोटी बाजू मांडली आहे, असं काही खोटं रचलं आहे की ज्याच्यामुळे आपण पण त्यात अडकलो आणि त्यांना आपण त्याच्यातून निर्दोष बाहेर सोडवलं आहे. त्यांचं डोकं खूप फास्ट चालतं हां, म्हणजे त्या काय करतील काही सांगता येत नाही आहे. आणि मला नाही वाटत की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवरती सहजासहजी विश्वास ठेवतील. म्हणजे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने प्लॅनिंग करून घेतल्यात ना, त्या खूप स्मार्ट आहेत. त्यांचा विश्वास या सगळ्यावर बसला असेल असं मला अजिबात वाटत नाही आहे. आणि ह्या सगळ्यासाठी त्या काही ना काहीतरी करणार. जानकी म्हणते, म्हणजे अवंतिका तुला नक्की काय म्हणायचं आहे? त्यावर ती म्हणते की मला इतकंच म्हणायचं आहे की शर्वरी वंश जरी वरवरनं दाखवत असल्या की त्यांची ह्या सगळ्यावरती विश्वास बसला आहे, तरी त्यांचा विश्वास बसला असेल असं मला वाटत नाही आहे. त्या पुन्हा शोधून काढण्याचा प्रयत्न करणार की खरंच तुमच्या दोघींमध्ये हे खरंच भांडण झालं का, की हा तुमचा सगळ्यांचा प्लॅन आहे, हे शंका त्यांच्या मनात नक्कीच झाली असणार आहे. त्यावर आता जानकी म्हणते की हो, म्हणजे मलासुद्धा ह्या गोष्टीची कल्पना आहे. शर्वरी वंश ह्या गोष्टीवर सहजासहजीने लवकर विश्वास ठेवणाऱ्या नाही आहेत. आणि म्हणूनच त्या ऐश्वर्याला परीक्षा द्यायला लावणार. ऐश्वर्याची परीक्षा घेणार आणि ती परीक्षा अशी तशी नसेल. अशी परीक्षा असेल की बिचाऱ्या ऐश्वर्याला ह्या सगळ्यामध्ये खूप काही सहन करावं लागणार आहे. पण कितीही आणि काही करायला झालं तरीसुद्धा ऐश्वर्याला ही परीक्षा द्यावीच लागणार आहे. आणि काही करून शर्वरी वंशंचा विश्वास तिला जिंकावाच लागणार आहे. तरच आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ शकू. तर मंडळी आता इकडे जानकी आणि शर्वरी आणि ऐश्वर्या दोघीसुद्धा असतात. ही शर्वरी आहे ना, ती अशीच वेडं विचार करत फेऱ्या मारत असते. आणि ऐश्वर्याला संशय आला आहे की हिच्या डोक्यातनं काहीतरी सुरू आहे. ऐश्वर्या म्हणते की काय झालं, अशी का फेऱ्या मारतेस, तुझ्या डोक्यामध्ये काही सुरू आहे का? शर्वरी म्हणते की हो, माझ्या डोक्यामध्ये सुरू आहे. म्हणजे मला ना विश्वास बसत नाही आहे की अजूनही ही गोष्ट पचतच नाही आहे की तुझं आणि जानकीचं भांडण तू माझ्याशी हातमिळवणी केलीस. खरंच तू मला डबल क्रॉस करत नाही आहेस ना? म्हणजे हा तुझा आणि जानकीचा प्लॅन तर नाही आहे ना? आता ही ऐश्वर्या म्हणते, अगं तुला बाई कसं सांगू तुझा विश्वास नसेल ना, नाही ठेवलास ना तरी चालेल, मला काही फरक पडत नाही आहे. आता शर्वरी म्हणते, तसं नाही आहे, मला वाटतंय तुझ्याकडे बघून की तू हे सगळं खरं आहे म्हणून, पण मला असं वाटतं की तू मला हे गोष्टीनं प्रूफ करायला हवी आहेस. ऐश्वर्या म्हणते, आता म्हणजे काय, ह्याचा तुला मी पुरावा देऊ? म्हणजे तुझ्यासाठी अशी गोष्ट करू जेणेकरून तुझा माझ्यावरती विश्वास बसेल. म्हणजे तुला ते पैसे हवेत का? ते तुला पैसे आणून द्यावे. म्हणजे मी तुला जर ते पैसे आणून दिले तर तुझा माझ्यावरती विश्वास बसेल, हो का? आता ही शर्वरी म्हणते, अगदी माझ्या मनातलं ओळखलंस गं, मलासुद्धा हेच म्हणायचं होतं. खरंच तू जर त्या जानकीच्या विरोधात असशील, माझ्या बाजूने असशील, तर ते जानकीकडे पैसे आहेत ते तू मला आणून देशील आणि तरच मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन. आता ही ऐश्वर्या म्हणते, बस एवढंच ना, हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. ठीक आहे, तुला ते पैसे हवेत, ते पैसे तुला मी आणून देईन. आणि मंडळी आता ह्या शर्वरीला जे तिने ठरवले प्लॅनिंग की बाबा तू ते तिच्या कपड्यातून, म्हणजे तिने जे कपड्यात जे काही पैसे ठेवले ते आणून द्यायचे 7 कोटी. आणि ऐश्वर्याने ते मान्य केलं आहे सुद्धा बरं, की तिला ती पैसे आणून देणार. आणि ऐश्वर्या म्हणते की यानंतरसुद्धा तुझा माझ्यावर जर विश्वास असेल तर ठेव, नाही ठेवलास तरी चालेल. मी तुला आधीच म्हणाले की मी समर्थ आहे जानकीला धडा शिकवण्यासाठी. तर मंडळी आता इकडे दाखवलं, ह्या दोघीजणी पुन्हा बोलत असतात. आणि यांचा एक अंदाज आहे, शर्वरी करून करून काय करणार, काय परीक्षा घेणार, तर ऐश्वर्याला पुन्हा ते पैसे आणायला लावेल. कारण त्या पैशाला इतका हपापलेले आहेत, त्याच्यामुळे त्या ऐश्वर्यासमोर हीच अट ठेवणार की ते मला पैसे आणून द्यायचे, तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवेल. पण आता अवंतिका म्हणते, पण वहिनी एवढे पैसे, आता जानकी म्हणते तिचा जर विश्वास कमवायचा असेल तर आपल्याला हे पैसे द्यावेच लागणार आहेत. कारण काय ना, ह्या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला एवढं नुकसान करून घ्यावंच लागेल. आणि पैसे जाऊन जाऊन कुठे जाणार आहेत? आपल्या घरीच राहणार आहेत, कुठेही जाणार नाही आहेत अवंतिका. त्याच्यामुळे नको काळजी करूस. आणि मंडळी आता ह्या प्लॅनिंगप्रमाणे ठरल्याप्रमाणे आता ही जी ऐश्वर्या आहे ती जानकीच्या रूममध्ये पैसे आणायला जाणार असते. ह्या दोघींनी आधीच ठरवलं असतं की ज्या ठिकाणी पैसे कपाटामध्ये ठेवलेत ते कपाट उघडं ठेवणार आणि बॅग सहज ऐश्वर्याच्या हातात येईल.
अशी ती बॅग ठेवून द्यायची. पण मंडळात इथे खूप मोठा ट्विस्ट म्हणजे ह्या शर्वरीने शहाणपणा करून ह्या दोघींनाच डबल क्रॉस केलाय. म्हणजे बघ, इथे जानकी आणि ऋषिकेश दोघं सुद्धा झोपलेले असतात. जानकी जागी असते. तिने ती बॅग कपाटामध्ये ओपन ठेवलेली असते, म्हणजे कपाट उघडं करून ठेवलं असतं जेणेकरून ते ऐश्वर्याला पटकन मिळेल. आणि ही शर्वरी जाते, म्हणजे ऐश्वर्या जायच्या आधीच शर्वरीने ती बॅग गायब केली आहे. ऐश्वर्या जाते तेव्हा तिला ती बॅग मिळालेलीच नसते, म्हणजे जानकीसुद्धा झोपून गेली आहे. आणि मंडळी आता इकडे असं दाखवलं की दुसऱ्या दिवशी जानकीला ऐश्वर्या म्हणते की ऐश्वर्या, जानकी, अगं असं का केलंस? तू मला म्हणाली होतीस ना की पैशांची बॅग ज्या ठिकाणी ठेवलीस ते कपाट तू उघडं ठेवशील जेणेकरून ती मला पटकन मिळेल, मग तू का तसं केलं नाही आहेस? जानकी म्हणते, अगं असं काय करतेस? तू आली होतीस ना रात्री, तू घेऊन गेलीस ना कपाटातून पैसे, मी पाहिलं तुला. ऐश्वर्या म्हणते, जानकी नाही अगं, असं काहीच झालं नाही आहे. मी जेव्हा आले होते तेव्हा तू ऑलरेडी झोपली होतीस आणि अगं कपाटामध्ये कुठे बॅगसुद्धा मिळत नव्हती. आता जानकी म्हणते, असं कसं होऊ शकतं? मी तर तुला पाहिलं बॅग घेऊन जाताना. ऐश्वर्या म्हणते, नाही अगं, मी बॅग घेऊन गेलीच नाही आहे. आता मंडळी ह्या दोघींना सुद्धा कळतं, म्हणजे जेव्हा जानकी झोपलेली असते तेव्हा शर्वरीने तो डाव साधलेला असतो आणि ऐश्वर्या यायच्या आधीच शर्वरीने ते पैसे गायब केलेत. आता ऐश्वर्या आणि जानकी म्हणतात की म्हणजे आपल्याला मूर्ख बनवलं आहे त्या शर्वरीने. तीच पैसे घेऊन गेली, तिने ते पैसे गायब केलेत आपल्या आधी. आपल्याला डबल क्रॉस केलं तिने. तर मंडळी आता इकडे जानकी आणि ऐश्वर्या मिळून या दोघींनी शर्वरीच्या विरोधात आणखीन एक मोठा प्लॅन केला आहे, ज्याच्यामध्ये शर्वरी पूर्ण अडकली आहे आणि नाणांचा आणि त्या विक्रांतचा खून तिनेच केला आहे, हे त्या दोघींनी सगळ्यांसमोर आणलेलं आहे.